गणेशाय नमः, श्री परमात्मने नमः, श्री गुरुभ्यो नमः। राज्याभिषेक श्रीरामासी करावया उल्हास दशरथासी, बोलावोनी ज्येष्ठा श्रेष्ठांचे गुह्यच्या पासे सांगतो रामचंद्र भगवान की जय। आणि कालच्या अध्यायाच्या ठिकाणी असणारा दशरथ राजेंचे जे काही पुत्र आहेत त्यातील असणारे भरत आणि शत्रुघ्न हे असणारे मामाच्या गावाला त्या ठिकाणी गेलेले आहेत। आणि या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी जे काही होते त्यांचं युद्ध कौशल्य असणार काल असणार ज्यावेळेस दशरथ राजांनी पाहिलेलं आहे त्यावेळेस त्यांना असणारं मनातून वाटू लागलेलं आहे की पूर्ण असणारे गुणांना संपन्न अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र माझे आहेत आणि त्यांना असणारं राज्याभिषेकावर असणारा त्यांचा राज्याभिषेक करून असणारं हे राज्य असणारं त्यांच्या हवाले करायचं, राज्याच्या सिंहासनावर असणारा प्रभू रामचंद्राला बसवायचं अशा प्रकारचा विचार असणारा ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये आलेला आहे त्यावेळेस असणारा त्यांनी वशिष्ठ गुरूंना हा सर्वात आधी सांगितलेला आहे की मला वाटत आहे की प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक असणारा व्हावा, त्यांना या राजगादीवर मी बसवावं असा विचार माझ्या मनामध्ये आहे। आणि ज्यावेळेस तसं वशिष्ठ गुरूंना सांगितलं त्यानंतर असणारे सर्व काही जे सेनापती होते, सर्व सेना असणारे जी होती, सर्व असणारे नागरिक जे होते सर्वांना बोलवून असणारा दशरथ राजा विचारू लागलेले आहेत की मला वाटतंय की प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक व्हावा, याबद्दल तुमचं काय मत आहे अशा प्रकारची विचारणा राजा दशरथ असणारा त्यांच्या सर्व सेनेची करू लागलेले आहे। उदार वशिष्ठादि महाऋषींची पृथ्वी पालन रूपवरांशी सेनापती समग्रांशी गुह्यच्या पाशी सांगत। आणि एक जणाला असणारा त्या ठिकाणी दशरथ राजांनी एक जणाची परवानगी नाही घेतलेली, कारण त्यांचं जेवढं असणारं राज्य होतं त्या राज्यामध्ये असणारे जे काही छोटे छोटे राज्य होते त्यांचे सुद्धा असणारे सर्व जे काही महाराज होते, जे काही प्रधान होते, जे काही सेना होती या सर्वांना बोलवून घेतलेलं आहे। मी राजा आहे हे मान्य आहे, परंतु मी माझ्या मनानं कोणताही निर्णय घेणार नाही। तुम्हाला हा राजा पसंत आहे का किंवा या राजावर तुमचा भरोसा आहे का अशा प्रकारची विचारणा असणारे त्या ठिकाणी सर्वांचे दशरथ राजा करू लागलेले आहे। अष्टादशनी प्रजांशी बोलावोनी अतिप्रीतीशी बैसवोनी समानीशी त्या पाशी काय मग बोले। आणि सर्व जे अष्ट दिशाचे राजे होते, पूर्वेचे, पश्चिमेचे, दक्षिणेचे, उत्तरेचे जे काही चौबाजूच्या राज्याचे राजे होते त्या सर्व राजांना आमंत्रण दशरथ राजांनी दिलेलं आहे। सर्व ऋषींना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, सर्व प्रजेला जे काही गोर गरीब आहे त्यांना सुद्धा असणारं त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। आणि सर्वांना बोलवून असणारं आपले जे काही प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेकाचं मनोगत आहे ते प्रत्येकाजवळ ते व्यक्त करू लागलेले आहे की बाबा रे मला असणारा प्रभू रामचंद्रांना या राजगादीवर बसवायची इच्छा आहे, तुम्हाला काही अडचण तर नाही ना अशा प्रकारची विचारणा राजा दशरथ सर्वांची करू लागलेले आहे। समस्तांशी सांगे दशरथ राजी अभिषेकावर गुणात हा माझा दृढ मनोरथ तुम्हाची अर्थ मानला की। आणि सर्व सभेमध्ये असणारे दशरथ राजा बोलू लागलेले आहेत की असणारं तुम्हा सर्वांना इथं बोलवण्याचं कारणच तेवढं आहे की माझ्या मनामध्ये असं प्रभू रामचंद्र असणारे सिंहासनावर बसवायचे आहेत, याबद्दल कुणाला काही अडचण आहे का किंवा कुणाला वाटतं का की प्रभू रामचंद्र असणारे त्या सिंहासनावर बसू नये किंवा त्यांच्याबद्दल कुणाचा विरोध आहे का। म्हणजे मतदान असणारे त्या ठिकाणी दशरथ राजा त्या अयोध्येमध्ये घेऊ लागलेले आहेत। समस्तांची संमत जो की तो दृढ कार्यार्थ तुम्ही माझे परम आप्त निश्चितार्थ मद सांगा। आणि तुम्ही जे काही सर्व प्रजा आहे, सर्व जे काही राजे आहेत, सर्वजण आहेत हेच माझा असणारा जीव की प्राण आहे आणि तुम्ही सर्वांच्या मतानं जी गोष्ट केली जाते तीच गोष्ट असणारी यशस्वी त्या ठिकाणी होते किंवा चांगल्या कार्याला असणारी ती गोष्ट जाते। म्हणून मी तुम्हाला सर्वांना विचारत आहे, तुमच्या सर्वांचं मत असणारा मी घेत आहे, योग्य ते असणारा तुम्ही मला सांगा असं दशरथ राजा सर्वांना विचारू लागलेले आहे। ऐके वशिष्ठा विशेषज्ञ मांगी बांधली वादक्य संज्ञा अजूनी राज्य भोगाची प्रज्ञा कायची सर्वज्ञा मजाता। आणि त्यावेळेस असणार दशरथ राजा भाषण असणारे त्या ठिकाणी करू लागलेले होते, सर्व सेना असणारे आजूबाजूला बसलेले होते, सर्व प्रधान त्या ठिकाणी बसलेले होते, वशिष्ठ गुरु सुद्धा त्या ठिकाणी बसलेले होते। त्यावेळेस ते वशिष्ठ गुरूंना म्हणू लागलेले आहेत
की मला असणारं आता हे काही माझं वय असणारं झालेलं आहे, मला असणारं ह्या राज्य जे काही राज्य आहे ते सांभाळण्याचा आता कंटाळा आलेला आहे, भरपूर दिवस असणारं मी अयोध्येवर राज्य केलेलं आहे, त्यामुळं असणारं मलाही याच्यातून निवृत्ती घ्यायची आहे, म्हणून मला प्रभू रामचंद्राला गादीवर बसवायचंय, असं असणारं वशिष्ठ गुरूंना दशरथ राजा बोलू लागलेले आहे. दुष्ट निर्दळणी अति पुरुषार्थ गो ब्राह्मणादि प्रजा समस्त नित्य राखिता सुख स्वार्थ राज्य भरे श्रांत मी झालो. आणि मला आता एवढा कंटाळा आलेला आहे, आयुष्यभरात मी असणारे भरपूर युद्ध असणारं हे माझं राज्य वाचवण्यासाठी केलेले आहे, आणि मी भरपूर दिवस असणारे सर्व देव ब्राह्मणांची सेवा असणारे त्या ठिकाणी केलेली आहे, सर्व गौमातांची सेवा असणारे त्या ठिकाणी केलेली आहे. आता मला हे सर्व काही होत नाही, मला या सर्व गोष्टींपासून असणारा मुक्त होण्यासाठी मी या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना पुढचा राजा घोषित करत आहे, असं दशरथ राजा वशिष्ठ गुरूंना बोलू लागलेले आहे. ते श्रांत तेसी विश्रांतता राजाभिषेक श्री रघुनाथा त्या श्रीरामाची योग्यता तुम्हा समजता विदित असे. आणि दशरथ राजा म्हणू लागलेले आहेत, मी कंटाळा आला म्हणून असणारा राज्य सोडतोय असंही नाहीये, मलाही असणारं हे होत नाही, आणि ह्या राज्याच्या योग्य अशा प्रकारचा राजा सुद्धा असणारा हे अयोध्येला भेटलेला आहे. आणि तो कशा प्रकारचा आहे, प्रभू रामचंद्रामध्ये काय काय कौशल्य आहेत हे तुम्हा सर्वांना माहित आहे, परंतु तरीही असणारं सर्व इथं या ठिकाणी लोक असणारे आलेले आहेत, सर्वांना मी प्रभू रामचंद्र कशा प्रकारचे आहेत हे सांगतो, म्हणजे तुमच्या राजावर असणारा विश्वास बसेल, असं दशरथ राजा सभेमध्ये बोलू लागलेले आहे. श्रीराम माझा ज्येष्ठांत ज्येष्ठ श्रीराम वरिष्ठा वरिष्ठ श्रीराम बळिष्ठा बळिष्ठ श्रीराम वरिष्ठ वंदनीय. आणि प्रभू रामचंद्र जो माझा प्रभू रामचंद्र आहे तो वरिष्ठांमध्ये वरिष्ठ अशा प्रकारचा आहे, सर्व जे काही बलवान अशा प्रकारचे या पृथ्वीवर आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा बळिष्ठ अशा प्रकारचा माझा प्रभू रामचंद्र आहे, आणि सर्व गुणसंपन्न अशा प्रकारचा माझा प्रभू रामचंद्र आहे. कोणत्याही गोष्टीची उणीव असणारी माझ्या मुलामध्ये नाही, त्यामुळे असणारा मी त्याला राजगादीचा वारस घोषित करत आहे, असं दशरथ राजा बोलतात. श्रीराम सर्व गुणी संपूर्ण राज्य लक्षण सुलक्षण साधू सेवेसी आल्हाद पूर्ण गुरुवचन ब्रह्मतुल्य. आणि माझा प्रभू रामचंद्र श्रेष्ठ काय आहे तर असणारा अतिशय असणारा सर्व गुणसंपन्न अशा प्रकारचा तो आहे, एकही अवगुण असणारा माझ्या प्रभू रामचंद्रामध्ये नाही. सर्व साधूंची सेवा करण्याचा असणारा नितांत त्याच्या मनामध्ये आनंद असतो साधूची सेवा करण्याबद्दल, सर्व ब्राह्मणांचा सुद्धा असणारा त्या ठिकाणी सेवा करण्याचे त्याचं मनोरथ असतं, सर्व रुचींना सुद्धा असणारा तो मान देतो, त्यांच्या वाक्याचा असणारा अवहेलना तो कधीच करत नाही, एक वचनी एक बाणी अशा प्रकारचा माझा प्रभू रामचंद्र आहे, असं सर्व सभेला असणारा दशरथ राजा सांगत आहे. श्रीरामाचे प्रौढीचे निपडी पाडे यमैंद्र वरवून बापुडे श्रीराम प्रताप तेजा पुढे खद्योत पाडे शशी सूर्य. आणि इंद्रदेव सुद्धा असणारा, स्वतः यम सुद्धा असणारा माझ्या प्रभू रामचंद्राच्या सामर्थ्याच्या पुढे टिकू शकत नाही, एवढं सामर्थ्य असणारं माझ्या प्रभू रामचंद्राकडे आहे, एवढं युद्ध कौशल्य माझ्या प्रभू रामचंद्राकडे आहे. आणि स्वतः असणारा सूर्य सुद्धा एका दिव्यापाशी जसा एखादं किडू असतं तशा प्रकारे माझ्या प्रभू रामचंद्रासमोर आहेत, एवढं तेज असणारा माझ्या प्रभू रामचंद्राचं माझ्या मुलाचं आहे, अशा प्रकारची महान त्याची ख्याती आहे, असं दशरथ राजा सर्व लोकांना सांगू लागलेले आहे. श्रीरामाची सुंदर शोभा लाजे मदन वियोभा श्रीराम वल्लभिया वल्लभा लावण्य गाभा श्रीराम. आणि लावण्याचा गाभा असणारा माझा प्रभू रामचंद्र आहे, अतिशय सुंदर असायला दिसायला सुद्धा अशा प्रकारचा माझा प्रभू रामचंद्र आहे, असं दशरथ राजा सभेमध्ये सर्वांना सांगू लागलेले आहे. श्रीराम निधडारण रंगधीर सुबाहू मारीला ती दुर्धर त्र्यंबक भंगाचा ती बळीवार शूरवीर श्रीराम. आणि जर युद्ध कौशल्य जर तुम्हाला म्हणत असाल की असणारं कशा प्रकारचं त्यांचं आहे तर असणारा एका बाणामध्ये सुबाहूचे 2 तुकडे असणारे त्या ठिकाणी माझ्या प्रभू रामचंद्रानं केलेले आहेत. त्याच प्रभू रामचंद्रांना असणारं जे शिवधनुष्य असणारं चांगल्याला साधं जागेवरचं हलत सुद्धा नव्हतं, ते शिवधनुष्य असणारं दुखंड करण्याचं म्हणजे त्याचे 2 तुकडे करण्याचं सामर्थ्य असणारं माझ्या मुलामध्ये आहे. मी तुम्हाला
माझा सुद्धा राजा असणारा पुढचा देत नाही. तो त्याचे सर्व गुण असणारे मी निरीक्षण केलेले आहेत. सर्व पडताळणी करून असणार त्या राजगादीवर असणारा मी या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना बसवत आहे. असं सर्व आपल्या लोकांना असणारा त्या ठिकाणी दशरथ राजा सांगू लागलेले आहेत. श्रीराम भुजांचा प्रताप पुंज जिंतीला प्रतापी भार्गव द्विज श्रीराम भयची निर्भय मज होईन पूज्य त्रैलोकी. आणि माझा प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये जर किती ताकद आहे म्हणायची असेल तर जो परशुराम असणारा होते ते ऋषी असणारे त्यांनी 21 वेळा असणारे ही जी धरत्री आहे ती असणारी गल्लोगल्लीत जाऊन कान्या कोपऱ्यात जाऊन एकही क्षत्रिय असणारा त्यांनी ठेवलेला नव्हता. सर्व निक्षत्रिय पृथ्वी असणारी 21 वेळा केली होती. त्यांच्यासोबत लढणारा एकही युद्ध असणारा आतापर्यंत झालेला नव्हता. परंतु तशा प्रकारच्या असणारा परशुरामांसोबत युद्ध करून त्यांना सुद्धा असणारा धनुष्यबाण टेकायला लावलेला आहे. एवढं सामर्थ्य माझ्या मुलामध्ये प्रभू रामचंद्रामध्ये आहे आणि तोच तुमचा पुढचा राजा मी घोषित करत आहे. अशा प्रकारचा दशरथ राजा सर्व सभेत बोलतात. चैत्र मासी पुष्य नक्षत्र राज्याभिषेक श्री रामचंद्र त्रैलोक्य भोगी जेतेने नरेंद्र हे भाष्य निर्धार गुरुवाक्याचे. आणि चैत्र महिन्यामध्ये असणार पुष्प नावाचं जे नक्षत्र आहे त्या नक्षत्रामध्ये असणारा प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक व्हावा अशा प्रकारची माझी इच्छा आहे. आणि जर राज्याभिषेक झाला तर तिन्ही लोकांमध्ये असणारा माझा प्रभू रामचंद्र नाव करणार आहे. तिन्ही लोकांमध्ये सुद्धा असणाऱ्या त्या प्रभू रामचंद्राची ख्याती या ठिकाणी होणार आहे. अशा प्रकारचा दशरथ राजा सर्व सभेत बोलत आहे. माझा गुरु वसिष्ठ तो त्रैलोकी परमश्रेष्ठ त्याचे वचन मज वरिष्ठ रामराज्य पट प्रभाते. आणि माझे जे गुरु आहेत ते असणारे वशिष्ठ गुरु आहेत ते अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचे आहेत. तिन्ही लोकांमध्ये असणारा सर्वात श्रेष्ठ जर गुरु म्हणलं तर ते वशिष्ठ गुरु आहेत. आणि त्याच गुरूंना त्यांच्याच आज्ञेनं किंवा त्यांच्या सहकार्याशिवाय मी असणारा हे कार्य पूर्ण करू शकत नाही. त्यांनी ज्या वेळेस मला आज्ञा देतील जशा प्रकारे करायचं म्हणतील मी त्यांच्या शब्दाचं उल्लंघन असणारे या ठिकाणी करणार नाही असं दशरथ राजा सभेत बोलतात. प्रातःकाळी श्री रघुनाथ अभिषिंचने हा निश्चितात गर्जोनी बोले दशरथ तेने समस्त आल्हादले. आणि सर्वांना मोठ्यानं असणारं त्या ठिकाणी दशरथ राजा म्हणू लागलेले आहेत की आता उद्या सकाळी असणारं लय मोठा वेळ घालण्यात कसल्याही प्रकारचा अर्थ नाही. माझ्या मनामध्ये इच्छा आलेली आहे सर्वांचं सहमत आहे तर आपण उद्या सकाळीच असणारा प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करू अशा प्रकारचा दशरथ राजा सर्व सभेमध्ये बोलत आहे. राजे प्रजा सेना प्रधान नगर नागरिक जन ऐकून रायाचे वचन उल्हास पूर्ण राम राज्य. आणि अशा प्रकारे असणारा जो असणारा तहानलेला आहे त्याला पाणी भेटावं अशी अवस्था या ठिकाणी त्या जनतेची झालेली आहे. ज्या वेळेस दशरथ राजा म्हणाले की प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक करायचा आहे त्यावेळेस असणारा त्याचे प्रधान सेना आणि जे काही त्या ठिकाणचे लोक होते त्या नगरातले जे लोक होते त्यांना असणारा त्यांच्या मनासारखंच झालेलं आहे. म्हणून अतिशय आनंदाच्या भरामध्ये गजर करू लागलेले आहेत. ऐकून या घन गर्जित मयूर तैकारे नाचत देवी राम राज्य समस्त उल्हास जनावगे. आणि जशा प्रकारे पावसाळ्यात असणारा मोर नाचतो आनंद ज्यावेळेस त्याला आनंद होतो आनंदाच्या भरामध्ये जसा मोर नाचतो तशी अवस्था असणारी अयोध्येच्या लोकांची झालेली आहे. ज्याची अपेक्षा त्यांना होती त्यांच्याच मनासारखं सर्व काही घडू लागलेलं आहे. हे पाहिल्याच्या नंतर त्या मोराला जेवढा आनंद होतो नाचताना तेवढाच आनंद या अयोध्येतील लोकांना होऊ लागलेला आहे. सुखावणी संपूर्ण अवघे बोलती आपण श्रीराम राया शिरोरत्न गुण निधान श्रीराम. आणि त्यावेळेस सर्वजण असणारा प्रभू रामचंद्राचं कौतुक करू लागलेले आहेत की खरंच असणारा सर्व गुणसंपन्न अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आहेत. आणि ते जर राजे झाले तर उलटा आम्हाला आनंदच आहे असं सर्व लोक असणारा त्या ठिकाणी दशरथ राजांना बोलू लागलेले आहेत. राम सत्यवादी पवित्र परम असत्यवादी जपता राम नाम तेही पावन होती निश्चिम सत्यासी विश्राम श्रीरामे. आणि प्रभू रामचंद्र हे असणारे
पूर्णपणे सत्य अशा प्रकारचे आहेत, कसल्याही प्रकारचं खोटं त्यांच्यापाशी चालत नाही. आणि जे काही लबाड लोक आहेत त्यांनी सुद्धा त्या प्रभू रामचंद्राचं जर नामस्मरण केलं तर त्यांचा सुद्धा उद्धार असणारा होतो. अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र जर आमच्या अयोध्या नगरीचे राजे होत असतील तर आमचं सुद्धा कल्याण या ठिकाणी होणार आहे, असं सर्व लोक असणारे अयोध्येतील बोलत आहेत. श्रीराम धर्मात्मा धीर परम, श्रीराम धर्माचे विश्राम धाम, धार्मिकी धर्मात्मा श्रीराम, धर्माश्रम श्रीराम. आणि प्रभू रामचंद्र हे असणारे धर्माचा विस्तार करण्यासाठीच असणारे या ठिकाणी त्या पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे. धर्माचं जे आदरस्थान आहे किंवा जे मूळ स्थान आहे ते प्रभू रामचंद्रच आहेत, असं ग्रंथकर्ते सांगत आहेत. गुणी गुणातीत श्रीराम, श्रीराम गुणांचे धाम, अप्रमेय आत्मा राम, पुरुषोत्तम श्रीराम. आणि सर्व गुणसंपन्न अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आहेत. आणि गुणाचा जो काही मूळ उगमस्थान आहे तो सुद्धा असणारा चांगल्या गुणाचा जो उगमस्थान आहे तो सुद्धा प्रभू रामचंद्र त्या गुणाचे मूळ आहे, असं असणारे या ठिकाणी एकनाथ महाराज सांगत आहेत. श्रीरामाची नवल स्थिती नित्य नवी, ब्राह्मण भक्ती तेने षडगुण शरण येती, यश कीर्ती यातुलत्वे. आणि ते षडविकार माणसामध्ये असतात ते सुद्धा असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या पायावर असणारे घोळतात. का घोळतात तर असणारा नितांत ब्रह्मणाचं सुद्धा सेवा असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र करतात. दररोज असणारं काहीतरी नवीन प्रकारची सेवा असणारे ब्राह्मणांची त्या ठिकाणी करतात. म्हणून षडविकार सुद्धा त्यांचं काही हे करू शकत नाहीत, ते सुद्धा त्यांच्या पायावर लोटांगण घेतात, असं असणारं त्या ठिकाणी एकनाथ महाराज सांगतात. श्रीरामासी समसमान ती लोकी नदीसे आन, मग त्याहून अधिक कोण प्रमाणी प्रमाण नव्हेरा. आणि प्रभू रामचंद्रासारखा असणारा या तिन्ही ताळामध्ये किंवा या जगामध्ये दुसरा कोणीही नाही. कारण त्यांच्यासारखा जर दुसरा कोणी भेटला तर असणारा तो भेटूच शकत नाही, असं असणारे या ठिकाणी एकनाथ महाराज बोलू लागलेले आहेत. रामचंद्र भगवान की जय. ऐसे जाम्या श्रीराम के, श्रीराम राजा के आमचे, आम्ही आधी सुचिला चित्ते जाणचे पूर्वीच. आणि जे काही लोक असणारे त्या ठिकाणचे आहेत ते असणारा अशा प्रकारचं कौतुक प्रभू रामचंद्राचं करू लागलेले आहेत की राजे असणारा दशरथ राजांनी तरी आता असणारा घोषणा केलेली आहे की असणारा राज्याभिषेक प्रभू रामचंद्राचा करायचा आहे. परंतु आम्ही आमच्या मनामध्ये असणार पहिल्यापासूनच त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना या राजगादीवर बसवलेलं आहे आणि आता ते सत्यात उतरत आहे, या गोष्टीचा असणारा आम्हाला आनंद आहे, असं असणारे सर्व लोक असणारे त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. या अभिषेकाची सत्यता घरोघरी कथा, श्रीराम राजाची तत्वता जनी वार्ता राम राजाची. आणि प्रत्येक घरोघरी असणारा दुसरा काहीच विषय नाही. आता प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी असणाऱ्या राजगादीवर बसणार आहेत, किती आनंद असणारा या ठिकाणी होणार आहे. प्रभू रामचंद्र किती गुणवान आहेत, सर्व जिकडं पाहावं तिकडं घरोघरी असणारा नुसतं प्रभू रामचंद्राचं चर्चा असणारे त्या ठिकाणी अयोध्येमध्ये चालू आहे. प्राताभिषेक रवरात सोमूर्ते 16 लोक, तोही पाहावया उल्हासयुक्त रामानंद सर्वश्री. आणि सर्वांना असणारा कधी एकदा सकाळ होती आणि सकाळ झाल्याबरोबर असणार विधी वेदाच्या नुसार असणारं जे काही पूजा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची करायची आहे ती पूजा करून कधी एकदा प्रभू रामचंद्र असणारे या राजगादीवर बसतात, अशा प्रकारचा उत्साह असणारा सर्व जनतेच्या मनामध्ये आहे. ऐसे बोलता सकाळ त्यांची वाक्ये सुमन माळा, राये
आवडी घातली गळा पुत्र सोळा उत्साही. आणि अशा प्रकारचं सर्व जनतेचं बोलण्याचे जे काही असणारे हार आहेत, कारण हे बोलणं असणारं एवढं कौतुक प्रभू रामचंद्राचं म्हणजे दशरथ राजाला हार घातल्यासारखं त्या ठिकाणी वाटलेलं आहे. आणि ते सर्व काही ऐकून असणार त्या प्रभू रामचंद्राचा राज सोहळा करण्यासाठी त्या ठिकाणी दशरथ राजा सज्ज झालेले आहेत. दशरथ बोले हर्ष निर्भरा वशिष्ठ वामदेवा ऋषीश्वर तुम्ही अवधारा समग्र निज निर्धार अभिषेका. आणि त्यावेळेस असणारा दशरथ राजा बोलू लागलेले आहेत. वशिष्ठ गुरुंना असणारा त्या ठिकाणी ते बोलतात, ते म्हणू लागलेले आहेत की गुरुवर्य आता असणारा सर्वांची सहमती या ठिकाणी आलेली आहे. आता प्रभू रामचंद्रांना राजा करण्यापासून असणारा कुणाचाही विरोध असणारा आपल्या राज्यामध्ये नाही. तर असणारा या राज्याभिषेक करण्याचं कार्य असणारा मी तुमच्यावर सोपवतो. जशा प्रकारे करायचे जे लागतंय ते असणारं सांगा. अशा प्रकारे वशिष्ठ गुरुंना असणारा दशरथ राजा बोलू लागलेले आहेत. चैत्र मासाचे पवित्र वसंते वन शोभा विचित्र गुरु पुष्य शुभ नक्षत्र श्रीरामचंद्राभिषेक. त्यावेळेस वशिष्ठ गुरुंना असणारा त्या ठिकाणी शुभ मुहूर्त त्या ठिकाणी सांगितलेला आहे. असणारा गुरुपुष्य नावाचा शुभ मुहूर्त त्या ठिकाणी वशिष्ठ गुरुंनी सांगितलेलं आहे. ते असणारं चैत्र महिन्यामध्ये अशा प्रकारचं आहे. आणि त्या महिन्यामध्ये असणारं सगळीकडे जिकडे पाहावं तिकडे असणारी हिरवळ असते, झाडं फुललेले असतात, फुलं असणारे वेगवेगळे फुललेले असतात. अशा प्रकारच्या शुभ मुहूर्तावर प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करू असं वशिष्ठ गुरु दशरथ राजांना बोलतात. ऐसा माझा निज निर्धार तुम्हास मानेल साचार तरी प्रातः काळी श्रीरामचंद्र तुम्ही समग्र अभिषेका. आणि दशरथ राजा म्हणू लागलेले आहेत की असणारा असा माझा विचार आहे की या दिवशी असणारा उद्या सकाळी प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करावा. जर तुम्हा सर्वांना पटत असेल तर असणारे यासाठी सहमती असणारे तुम्ही द्या आणि काय करायचंय ते सांगा असं दशरथ राजा वशिष्ठ गुरूंना बोलू लागलेले आहेत. ऐकोनी रायाचे उत्तर राजे प्रजा आणि नगर नर म्हणे वचने राजा रघुवीर आम्ही साचार अभिषेकिला. आणि अशा प्रकारचं बोलणं दशरथ राजांचं ऐकल्याबरोबर सर्वजण म्हणू लागलेले आहेत की हो हो असणारा प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक उद्या सकाळीच करून टाकू. आधीच आमच्या मनामध्ये आम्ही त्यांचा राज्याभिषेक केलेला आहे, परंतु जो काही असणारा येतो चित असणारा जो त्यांचा असणारा राज्याभिषेक करायचा आहे तो आपण उद्या सकाळी करू अशी सर्व जनता सेना सर्वजण असणारे बोलू लागलेले आहेत. ऐसे बोलून समग्र उल्हास करते जय जयकार नादे कोंदले अंबर शब्द सर्वत्र सुखे गरजे. आणि अशा प्रकारचं बोलून असणारा सर्वजणांनी त्या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्र भगवान की जय अशा प्रकारचा ज्यावेळेस गजर केलेला आहे त्यावेळेस असणारा त्या ठिकाणचे जे असणारे गगनापर्यंत त्याचा आवाज गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी नद्या असणारे मोठमोठे अंबरमध्ये असणारे डोंगर सुद्धा असणारे थर कापू लागलेले आहेत. अशा प्रकारचा गजर सर्वजण करू लागलेले आहेत. नादे सुखे सुलीन होत अवघे बैसले हर्षयुक्त ते वेळी उठून या दशरथ अभिवंदित सद्गुरुशी. आणि अशा प्रकारची गर्जना करून सर्वजण असणारा आनंद साजरा करू लागलेले आहेत. त्यावेळेस असणारा दशरथ राजा काय बोलतात. वंदोने वशिष्ठाचे पाये म्हणे रामाभिषेका पाहिजे काय ते सांगावया पाये सामर्थ्य आहे तुझ पाशी. आणि त्यावेळेस असणारा दशरथ राजांनी वशिष्ठ गुरूंचं दर्शन घेतलेलं आहे आणि म्हणू लागलेले आहेत की गुरुवर्या आता असणारा सर्व काही आपलं प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक करायचा तर ठरलेला आहे, परंतु असणारा तुमच्याशिवाय असणारा तो राज्याभिषेक पूर्ण होणार नाही. त्याला काय लागतंय काय नाही कशा प्रकारचा तो असणारा आपल्याला राज्याभिषेक करायचा आहे हे सांगण्याचं सामर्थ्य फक्त असणारा गुरुवर्या तुमच्यामध्येच आहे आणि तुम्ही आम्हाला ती वाट असणारी दाखवा. अशा प्रकारचा वशिष्ठ गुरूंना मान दशरथ राजा देऊ लागलेले आहेत. राजे प्रजा प्रधान युक्त मज सगट समस्त आम्ही तुझ्या हो आज्ञा केत तुम्ही रघुनाथ अभिषेकावा. आणि त्यावेळी दशरथ राजा म्हणू लागलेले आहेत की माझी जी काही सर्व सेना आहे, माझे जे काही सर्व सेनापती आहेत, माझं जे काही राज्यातील सर्व लोक आहेत हे सर्व असणारे तुमचे सेवकरी त्या गोष्टीसाठी आहेत. तुम्ही फक्त आम्हाला आज्ञा करायची की ही गोष्ट लागती ही गोष्ट मला पुरवा. आम्ही असणारे एका क्षणामध्ये त्या गोष्टी तुम्हाला आणून देऊ, परंतु हे कार्य असणारं तुम्हाला पूर्णत्वास न्यावं लागेल. ह्या अभिषेक असणारा आम्हाला तुमच्या हातानच करायचा आहे असं दशरथ राजा वशिष्ठ गुरूंना बोलू लागलेले आहे. ऐकोनी रायाचे वचन वशिष्ठ वकिला संतोषोन
अवलोकिती सभेचे जन केले उठून कृतांजली. आणि अशा प्रकारचं बोलून असणारा त्या ठिकाणी वशिष्ठ गुरूंना असणारा उत्साह वाटलेला आहे की असणारा आपला राजा जो दशरथ आहे तो असणारा गुरुला मान देऊ लागलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी एका क्षणामध्ये असणारे वशिष्ठ गुरु उठलेले आहेत आणि सर्व सभेमध्ये इकडे तिकडे सर्व लोकांकडे पाहू लागलेले आहेत. आणि काय असणार त्या ठिकाणी वशिष्ठ गुरु सांगतात. देशोदेशीचे भूपते मुकुट कुंडले छत्रपती राया अभिषेकार्थे येते नृपती अवतारा. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेस त्या सभेमध्ये सर्वांचं निरीक्षण असणार ते वशिष्ठ गुरु करू लागलेले होते त्यावेळेस त्यांनी पाहिलेलं आहे की दशरथ राजांनी सर्व देशांचे जे काही असणारे राजे होते, मोठे मोठे शूरवीर योद्धे होते, मोठे मोठे असणारे प्रधान होते, या सर्वांचं निरीक्षण असणारे त्या ठिकाणी करू लागलेले आहेत आणि त्यांचे नावं असणारे आता आपल्याला ग्रंथकर्ते सांगतात. पूर्व पश्चिम नृपती उत्तर राज चक्रवर्ती दीक्षण दिशेचे भूपते आले रघुपती अभिषेका. आणि त्या ठिकाणी असणार पूर्वेवरून असणारे जे काही नृपती होते ते सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत आणि चक्रवर्ती राजे असणारे उत्तर दिशेचे जे होते ते सुद्धा राजे असणारे प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी आलेले आहेत आणि दक्षिण दिशेचे सुद्धा असणारे जे राजे होते ते असणारे प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक पूर्ण करण्यासाठी ते त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आलेले होते. पर्वतवासींचे पर्वते म्लेच्छ राजे निलोकिते द्वीपद्वीपींचे भूपते आले गडपती गडपाळ. आणि गडावर राहणारे सुद्धा गडपाळ अशा प्रकारचे जे लोक होते ते सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत आणि पर्वतावर राहणारे लोक ते सुद्धा प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक पाहण्यासाठी आलेले आहेत. वेगवेगळे छोटे छोटे बेट होते त्या बेटांवर जे लोक राहायला होते ते सुद्धा असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक पाहण्यासाठी आलेले आहेत. म्लेच्छ राजे म्हणजे असणारे माशांचे असणारे जे काही मोठमोठे राजे आहेत ते सुद्धा राजे असणारे या ठिकाणी दशरथ राजांकडे प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक पाहण्यासाठी आलेले आहेत. देखोने श्रीराम साटोप भार्गव जयाचा प्रताप येणे दाके सकळ इंद्रप आपे आप पळाले. आणि असणार ते का आले होते तर असणार प्रभू रामचंद्र एवढं सामर्थ्य, कारण सर्वात पहिलं असणार परशुरामाने एवढं सामर्थ्य या पृथ्वीवर कुणातच नव्हतं आणि त्या परशुरामांनाच त्या ज्या प्रभू रामचंद्रांना हरवलेलं आहे एवढं सामर्थ्य त्या प्रभू रामचंद्रामध्ये आहे. आणि त्यांचा जर वरद हस्त आपल्या राज्यावर राहिला नाही तर निश्चितच आपल्याला कोणीच कोणत्या संकटातून वाचवू शकत नाही. म्हणून या भीती कारणानं सर्व जे काही राजे होते एकही राजा असणारा त्या ठिकाणी घरी राहिलेला नव्हता. तो अयोध्येमध्ये असणारा प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी आलेला होता. तेही राजा अवघे जण करावया वशिष्ठ वचन हेले अंजली पोट सोडून सावधान वचनार्थे. आणि तेही अशा प्रकारचे जे काही राजे होते ते सुद्धा असणारे त्या सभेमध्ये हात जोडून असणार वशिष्ठ गुरु काय आज्ञा देतात, काय सामान आपल्याला आणायला सांगतात, कोणती सामग्री असणारी पुरवावी लागेल हे काही पाहण्यासाठी असणारे हात जोडून वशिष्ठ गुरूंसमोर दशरथ राजांनी उभा केलेले आहेत. वशिष्ठ मुखींचे वचन काय देईल आज्ञापन येथे करावयाचा वदान नृप संपूर्ण वचनार्थे. आणि वशिष्ठ गुरूंच्या वचनाचं पालन करण्यासाठी असणारे ते सर्वजण समर्थ होते आणि सर्वजण हात जोडून आता कवा एकदा वशिष्ठ गुरु आपल्याला काम सांगतात, कवा एकदा हे आणा ते आणा अशा प्रकारचं बोलतात असं असणार टक लावून सर्व राजे बघू लागलेले आहेत. आणि कै देशोदेशिक प्रजाप्रधान सकळिक वशिष्ठ वचनाचे चातक रघुकुळ टिळका अभिषेक. आणि चातक पक्षी जशा प्रकारे असणाऱ्या पावसाची वाट पाहत असतो तशाच प्रकारचे असणारे जी सर्व सेना आहे ती असणारे कधी एकदा वशिष्ठ गुरु आपल्याला सर्व सामग्री सांगतात, कधी कशा प्रकारचा असणारा तो राज्याभिषेक सोहळा करायचा आहे ते कधी एकदा सांगतात. असं त्या चातक पक्षासारखं असणारं त्या ठिकाणी वशिष्ठ गुरूंकडे सर्वजण पाहू लागलेले आहेत. समस्त देखोनी सावधान वशिष्ठ बोले अति गर्जोन अवघे आना उपायन पट्ट पूजन रघुनाथ. आणि त्यावेळेस वशिष्ठ गुरूंनी असणाऱ्या सभेमध्ये बोलायला चालू केलेलं आहे. सर्वांचं परीक्षण झाल्याच्या नंतर वशिष्ठ गुरु म्हणू लागलेले आहेत की आता असणारं काय काय सामग्री आणायची आहे ती असणारे प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करण्यासाठी ते मी तुम्हाला सांगतो असं वशिष्ठ गुरु बोलू लागलेले आहेत. शतानुशत कुंभ सुवने नाना रत्ने परिपूर्ण राया या नवे आपण पट्ट पूजन रघुनाथ. आणि
असणारा हजारो असणारा सोन्याचे हंडे त्या ठिकाणी आणायचे आहेत आणि त्या हंड्यामध्ये असणारं पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे रत्न असणारे टाकायचे आहेत आणि अशा प्रकारचे रत्न आपल्या प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या राज्याभिषेकासाठी या ठिकाणी आणायचे आहेत. अशा प्रकारचं त्या ठिकाणी वशिष्ठ गुरु सर्वांना आदेश देऊ लागलेले आहेत. श्वेत वारू श्वेत हस्ते श्वेत चामरे घेऊन हाते दशरथादी सकाळ नृपाते पूजे प्रती उभे असा. आणि श्वेत वारू म्हणजे पांढरा घोडा असणारा त्या ठिकाणी सर्व जे राजे आहेत त्या सर्वांनी पांढरे घोडे घेऊन त्या पांढऱ्या घोड्यावर पांढरे झालर टाकून असणारे या ठिकाणी उद्या राज्याभिषेकासाठी तयार राहायचं आहे. हत्ती जे आहेत त्यांना सुद्धा असणारे पांढऱ्या शाली टाकून असणारं त्या ठिकाणी उद्या सजवून ठेवायचं आहे. हे सर्व काही पांढरे वस्त्र असणारे या ठिकाणी लावायचे आहेत. अशा प्रकारचा आदेश असणारा उद्याच्या राज्याभिषेकाची तयारी कशी करायची हे वशिष्ठ गुरु असणाऱ्या दशरथ राजांना सांगत आहेत. प्रजा प्रधान देशोदेशिक यथानुशक्ती देख आनावे जिनिज कनक रघुकुळ टिळक कपट पूजे. आणि प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी असणारे जे काही सर्व राजे आहेत जी काही सर्व सेना आहे या प्रत्येकाला असणारं जेवढं सोनं आणता येईल कारण सोनं हे असणारं शुभ मानलं जात होतं त्यामुळे असणारं जेवढं सोनं ज्याला जेवढं घडल तेवढं सोनं घेऊन असणारं सर्वांनी यावं अशा प्रकारचा आदेश असणारा वशिष्ठ गुरूंनी सर्वांना दिलेला आहे. सपुच्च सनक व्याघ्र चर्म सुवर्ण श्रृंगे वृषभोत्तम छत्र पांडुर मनोरम अति उत्तम मानावे. आणि त्या ठिकाणी असणारं वाघाचं असणारं साल त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना बसण्यासाठी आणायची आहे. पण ती साल कशी आणायची आहे तर ती साल असणारे डोक्यापासून असणाऱ्या शेपटापर्यंत साल पाहिजे आणि तिच्या नख्या सुद्धा असणारा त्या ठिकाणी त्या सालीला पाहिजेत. अशा प्रकारची साल प्रभू रामचंद्रांना होम हवनाला बसण्यासाठी आणायची आहे किंवा त्यांच्या आसनावर टाकण्यासाठी आणायची आहे. आणि अशा प्रकारचा एक बैल त्या ठिकाणी आणायचा आहे की ज्याच्या शिंग असणारे सोन्याचे आहेत आणि त्याच्या अंगावर असणारे पांढरे शुभ्र अशा प्रकारचे वस्त्र टाकलेले पाहिजेत. अशा प्रकारचा एक बैल त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी आणायचा आहे. अशी सामग्री काय काय लागते ते असणारे या ठिकाणी वशिष्ठ गुरु सांगू लागलेले आहेत. प्रातः काळे सुमुहूर्त जे जे उपचार वेदोक्त ते त्यानावे समस्त अभिषेकार्थ श्रीराम. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांसाठी छत्र सुद्धा असणारं अतिशय सुशोभित अशा प्रकारचं छत्र त्या ठिकाणी घेऊन यायचं आहे. आणि हे सर्व घेऊन असणारं सकाळी पहाटे असणारे या ठिकाणी यायचं आहे. आणि दुसरं जे काही आहे जे वेदांनी आपल्याला सांगितलेलं आहे तशा प्रकारची पूजा असणारी आपल्याला सकाळी प्रभू रामचंद्राची करायची आहे आणि त्यांचा राज्याभिषेक उद्या सकाळी आपल्याला पार पाडायचा आहे असं असणारं वशिष्ठ गुरु सर्व सभेला सांगू लागलेले आहेत. ब्राह्मणा द्यावे निमंत्रण उत्तम निपज व्हावे मिष्टान्न सर्व कर्मे ब्राह्मण भोजन नित्य निर्विघ्न कार्यार्थी. आणि निर्विघ्न अशा प्रकारचं कार्य जर सिद्धीला न्यायचं असेल तर असणारं सर्वात पहिलं त्या ठिकाणी उद्या ब्राह्मणाला बोलवून घ्या आणि सर्वात मिष्टान्न म्हणजे असणारं सर्वात चविष्ट अशा प्रकारचं अन्न त्या ब्राह्मणाला असणारं जेवायला घाला. कारण ब्राह्मणाला एकदा जेवू घातलं की आपल्या असणारं कोणत्याही कार्यामध्ये विघ्न येत नाही अशा प्रकारचं वशिष्ठ गुरु सर्व लोकांना सांगत आहेत. रथ गजवादी अलंकार सेना शृंगारा विचित्र देवालय अति पवित्र राम मंदिर शृंगार. आणि जशा प्रकारे आपण दसरा काढतो आणि दसऱ्यामध्ये एकही कोणा असणारा कुठंच घाण ठेवत नाही सर्व काही साफसफाई करून असणारा नव्यासारखं करतो तशा प्रकारे आपले जे रथ आहेत ते धुवून सज्ज करून एकदम सुशोभित अशा प्रकारचे करा. घोडे सर्व धुवून असणारे त्या ठिकाणी झालरी वगैरे टाकून चमचमीत अशा प्रकारचे करा. सर्व मंदिरं शिखर असणारे सगळे चमचक म्हणून टाका असं असणारं त्या ठिकाणी बोलत आहे. स्वे वशिष्ठे आज्ञा दिले समस्तांचे येथे कार्य शीघ्रतेचे अति उल्हासे पै केले. आणि अशा प्रकारची आज्ञा ज्या वेळेस वशिष्ठ गुरूंनी दिलेली आहे ज्याचं जे काम आहे त्यानं चुकारपणा असणारा कोणत्याच कामात कोणी केलेला नाही. ज्याचं जे काम आहे त्यानं ते पूर्णपणे असणारा पार पाडलेलं आहे आणि अतिशय सुशोभित अशा प्रकारचे सर्व अयोध्यानगरी सर्वजण मिळून करू लागलेले आहेत. वैकुंठेचे पूर्ण प्रतिभा राज मंदिरे आणले शोभा चैतन्य तेजे मिळते सभा लाजे उभा कैलास. आणि कैलासाला सुद्धा लाज वाटेल अशा प्रकारची सभा असणारे त्या ठिकाणी सर्वांनी मिळून सजवलेली आहे. सर्व अयोध्यानगरी असणारी वैकुंठाला लाजवेल
अशा प्रकारचं तेज असणारं सर्वांनी मिळून त्या अयोध्या नगरीचं केलं आहे. जिकडं पाहावं तिकडं सजावट करत असणारे लोक दिसू लागलेले आहेत. काय करावं, कशा प्रकारची सजावट करावी, कशा प्रकारचं डेकोरेशन करावं असं असणारं सर्व लोकांना विचार पडलेला आहे. देवालय मुळारंभा स्वप्रकाशे प्रकाश गर्भा चिदानंदे शोभे शोभा गर्भी पद्मनाभा महापूजा. आणि महापूजा असणारे त्या ठिकाणी उद्या प्रभू रामचंद्राची होणार आहे. त्याच्यामुळे असणार सर्वजण कुणी आपलं घर सजवू लागले, कुणी असणार त्या ठिकाणी मंदिरं सजवू लागले, कुणी असणारा तो सभा मंडप ज्या ठिकाणी होणार, ज्या ठिकाणी असणारी ती पूजा होणार होती ते सजवू लागले. सगळं त्या अयोध्या नगरीमध्ये सजावट जिकडे पाहावं तिकडे चालू आहे. आणि दिवाळी सारखं असणारं त्या ठिकाणी सर्व आनंदमय वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे. राज मंदिरे आगाद तोरे ध्वजा पताका प्रसाद शिखरे महोत्सव घरोघरे द्वारोद्वारे रत्नदीप. आणि प्रत्येकाच्या घरावर असणारं त्या काळात शिखर होतं म्हणे. आणि त्या शिखरावर असणारा दिवा प्रत्येक जणांना लावलेला आहे. आणि अतिशय असणारं घराघरामध्ये असणारा अतिशय उत्सव चालू आहे. प्रत्येक जणाच्या घरी असणारा दिवाळी असल्यासारखं सर्वजण साजरा करू लागलेले आहेत. एवढा आनंद असणारा अयोध्या नगरीमध्ये आहे. राजांगणी वाडे कोडे कुंकुम चंदनाचे सडे नाना रंगमाळा चहूकडे लाजेच्या पुढे बसून. आणि प्रत्येकाच्या घरावर असणारा रंगीत अशा प्रकारच्या माळा असणाऱ्या, आता लाईटच्या असतात त्या काळात असणाऱ्या फुलाच्या माळा सर्वजणांनी टाकलेल्या आहेत. सर्वजण असणारे हळदी कुंकू जे पाणी मिक्स केलेलं असतं त्या पाण्याचे सडे असणारे सर्वजण आपल्या रस्त्यावर टाकू लागलेले आहेत. जेवढं काही शुभ कार्य असणार त्यांना करायचं आहे ते असणारे त्या अयोध्या नगरीमध्ये सर्व लोक मिळून करू लागलेले आहेत. राजसभा शोभायमान शोभेसी नंदन वन शरण लोकांगणीय चित्ररथ वन विराजमान श्रीरामे. आणि त्या ठिकाणी राजसभा कशा प्रकारची शोभू लागलेली आहे की नंदनवनाला सुद्धा फिकं पाडेल अशा प्रकारची राजशोभा असणारे ते जे काही त्यांचं त्या राजसभा होती त्या सभेच्या ठिकाणी असणारा नंदनवन सर्वजणांनी मिळून करून टाकलेला आहे. आणि त्या ठिकाणी सर्व जे काही घरं होते अयोध्येमध्ये त्या घरावर असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सिंहासनावर बसलेले चित्र असणारे लोक काढू लागलेले आहेत. आणि जिकडं पाहावं तिकडं सजावट अयोध्यामध्ये, कारण सर्वांना प्रभू रामचंद्र आपले राजे होणार आहेत. उद्या प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार आहे. याचा आनंदाच्या भरामध्ये सर्वजण साजरा करू लागलेले आहेत. वैकुंठीचा श्रीराम राहो त्याचा अभिषेक उत्साह वैकुंठीचा सर्व समनाव आला पाहो. आणि वैकुंठीचा जो राजा आहे प्रभू रामचंद्र ते असणारे वैकुंठाची शोभा असणारे प्रभू रामचंद्र तिथं नसल्या कारणाने गेलेले आहे. मग तेच असणार वैकुंठाची शोभा या ठिकाणी त्या अयोध्येमध्ये आलेली होती. आणि त्यासाठी सर्व वैकुंठीचे लोक असणारे प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक पाहण्यासाठी अयोध्येमध्ये आलेले आहेत. दास दासी नगर जन राजे सेना प्रजा प्रधान वस्त्री भूषणे शोभायमान वैकुंठ भुवन समशोभा. आणि तिथं एक जण नटलेलं नाही. ज्या काही दास्या आहेत त्या सुद्धा तेवढ्याच असणाऱ्या नटून थटून बसलेल्या आहेत. ज्या काही राण्या आहेत त्या सुद्धा तेवढ्याच नटून बसलेल्या आहेत. जे काही सेवेकरी आहेत ते सुद्धा असणारे तेवढेच शोभायमान अशा प्रकारचे दिसू लागलेले आहेत. कारण ते राज्य असणार अयोध्या अशा प्रकारचं राज्य होतं. ते असणार प्रभू रामचंद्राचं राज्य म्हटल्याच्या नंतर तिथं कुणालाच कशाच प्रकारची उणीव असणारी नव्हती. राजविजय दोहे हरे शोभा शोभे नाना कुसरे ध्वजा पताका शृंगारे रचिल्यावळे दीपमाळा. आणि असणार ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं सिंहासन होणार होतं त्याच्या शेजारी असणाऱ्या दोन्ही बाजूने असणारा दीपमाळे लावलेले आहेत. दीपमाळ उभा केलेले आहेत. आणि त्याच्या बाजूला असणारे वेगवेगळे सुशोभित अशा प्रकारचे हार लावलेले आहेत. मोठे मोठे फुलांचे गुच्छ असणारे त्या ठिकाणी लावलेले आहेत. आणि ते सिंहासन सुद्धा असणार अतिशय शोभायमान अशा प्रकारचं सर्वांनी बनवलेलं आहे. कस्तुरी चंदन कर्दमयुक्त मार्ग शिंपिले सुवासित वासे वसंत होतसे मूर्छित श्रीरघुनाथ निज आणि शोभा. सेंट असणारा आपण आजच्या काळात मारतो त्या काळात असणारा प्रसन्न वाटण्यासाठी जशा प्रकारे आपण अगरबत्ती लावतो त्यांनी असणारा कस्तुरी जी घासून काढलेली असते तिचं पाणी केलेलं आहे. आणि तिच्या सडा असणारा त्या ठिकाणी टाकू लागलेले आहेत. चंदन उघडून बारीक केलेलं आहे त्याचं पाणी केलेलं आहे. आणि त्याचे सडे असणारे सर्व अयोध्या नगरीमध्ये टाकू लागलेले आहेत. आणि त्याचा जो सुगंध येऊ लागलेला आहे तो स्वर्गापर्यंत जात आहे असं असणारे या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात. हात वाटिया भागी द्रोहे छिद्रत्ने जडे तो शोभा पाये हरे कीर्तने ठाये ठाये गर्जती दे हरिनामे. आणि प्रत्येकाच्या घरी असणाऱ्या गल्लोगल्लीत असणारा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण चालू आहे. कुठं कीर्तन चालू आहे, कुठं गजर चालू आहे. जिकडं पाहावं तिकडं असणारा उत्साह प्रत्येक जण करू लागलेला आहे. मकरे शोभती कुसरे मुक्ता फळांची आहारे
सुमन माळाच दानपुरे द्वारे तोरणे आणि घराच्या दाराला प्रत्येक जणांना तोरण लावलेलं आहे. प्रत्येक घरावर असणाऱ्या माळा आहेत. प्रत्येक घराला असणारी लाइटिंग केलेली आहे. शोभायमान अशा प्रकारचं प्रत्येक घर असणारं ते अयोध्या नगरी मधलं दिसू लागलेलं आहे. आणि प्रत्येक घर शोभायमान असल्या कारणानं पूर्ण अयोध्या नगरी असणारे त्या ठिकाणी झगमग अशा प्रकारे करू लागलेले आहे. पूर्ण कळस द्वारे सरे पशुभा पयांवरे उद्या उगविल्या घरोघरी नरणारे उत्साह. आणि प्रत्येक माणसाला, स्त्रीला, लहान बाळाला सहित असणारा त्या ठिकाणी आनंद आहे. आणि प्रत्येकाला घरात असणारा त्या ठिकाणी आनंदाची गुढी असणारी उभा केलेली आहे. आणि ती गुढी उभा करून असणार प्रत्येकाच्या घराचा कळस त्या ठिकाणी असणारा चमचम करू लागलेला आहे. कोठे अभिषेकाची वार्ता कोठे करते रामकथा एका अत्यंत एकाग्रता श्री रघुनाथा पावया. आणि कुणाच्या घरी असणार चर्चा चालू आहे. उद्या प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार आहे. उद्या कशा प्रकारे प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होईल. कुणाला वाटू लागले की उद्या आपण गेल्याच्या नंतर आपल्याला प्रभू रामचंद्र निश्चितच पाहायला भेटणार आहेत. उद्या त्यांना पाहून आपल्याला निश्चितच आनंद होणार आहे. आणि कुणी प्रभू रामचंद्रानं जे काही कार्य केलेलं आहे, जशा प्रकारचं सामर्थ्य दाखवलेलं आहे, ती असणारी चर्चा कुणाच्या घरामध्ये आहे. जिकडं पाहावं तिकडं असणारे प्रभू रामचंद्रच असणारे त्या अयोध्यामध्ये सर्वजण गाजावाजा करू लागलेले आहेत. निज नगर शोभायुक्त सकाल जन उल्हासत ते देखून या दशरथ झाला शंकेत निज मानसी. आणि ज्या वेळेस असणाऱ्या कामापेक्षा जास्त आनंद एखाद्या वेळेस होतो, त्यावेळेस असणाऱ्या माणसाला भीती वाटू लागते की याला असणारं कुठंतरी कुणाची नजर असणारी लागू नये, किंवा याचा एवढा आनंद आपल्याला झाला आहे याच्यात कुठं काही व्यत्यय येऊ नये. तशाच प्रकारची चिंता असणारी राजा दशरथांच्या मनामध्ये आलेली आहे. एवढं नगर असणारं सर्व उत्साहात त्यांनी पहिल्यांदा पाहिलेलं होतं. आणि तेवढं नगर उत्साहामध्ये पाहून असणारं त्यांच्या मनामध्ये असणारी थोडी चिंता व्यक्त झालेली आहे की एवढा सगळा आनंद या ठिकाणी आहे, पण याला असणारं काही कुणाचं गालबोट लागू नये किंवा काही व्यर्थ असणारे या सर्व अयोध्येमध्ये घडू नये अशा प्रकारची चिंता असणारे ते राजा असल्या कारणानं त्यांच्या मनामध्ये खरखरू लागलेली आहे. श्रीरामाभिषेकाचा सोहळा मी काय देखेन पुरे डोळा हे भाग्य दुर्लभ कपाळा मनोनी डोळा अश्रू आले. आणि त्यावेळेस असणाऱ्या दशरथ राजांना काहीतरी पूर्व वृत्तांत असणारा आठवलेला आहे. त्यामुळे असणाऱ्या राजा दशरथांच्या डोळ्याला त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे. रडू लागलेले आहेत की मी असणारा किती अभागी अशा प्रकारचा मी आहे, कारण माझ्या मुलाचा प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक सोहळा असणारा मला काही डोळ्याला पाहायला भेटणार नाही. मी किती अभागी अशा प्रकारचा आहे असं दशरथ राजा त्या ठिकाणी बोलून असताना त्यांच्या डोळ्याला पाणी आलेलं आहे. पाचारोणी श्रीरामासे गुह्य सांगे तयापासे म्हणे प्रातःकाळी गुरुपुष्यासे तू युवराज्यासे अंगीकारे. अशा प्रकारचा विचार मनामध्ये आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांना असणारे त्यांनी बोलवून घेतलेला आहे आणि सांगू लागलेले आहेत की हे रामा, मी असणारा उद्या सकाळी पुष्प असणाऱ्या जे काही नक्षत्र आहे त्या नक्षत्रामध्ये तुमचा असणारा राज्याभिषेक असणारा करायचा मी ठरवलेला आहे आणि तो उद्या सकाळी होणार आहे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांना दशरथ राजा एकांतामध्ये बोलू लागलेले आहेत. ये रे चरणी ठेविला माता तवदेवरू आला दशरथा ऐक बापा श्री रघुनाथा गुह्य तत्वता सांगेन. आणि राज्याभिषेक करण्याच्या आधी असणाऱ्या या ठिकाणी बाप लेकाची भेट असणारे त्या ठिकाणी होती. त्यावेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी दर्शन घेऊन सांगितलेलं आहे की जे असणारे तुमची आज्ञा असेल ते असणारे आपण करू. त्यावेळेस असणाऱ्या राजा दशरथांच्या डोळ्याला पाणी आलेलं आहे की आणि माझ्या आयुष्यामध्ये काय प्रसंग झालेले आहे किंवा काय वृत्तांत आहे, काय कथा असणारे त्या ठिकाणी माझ्या सोबतचे आहे, मी तुला सांगतो असा असणारा दशरथ राजा प्रभू रामचंद्रांना बोलू लागलेले आहेत. रामचंद्र भगवान